ओके. तर आता आपण आज तिसरा दिवस आहे. टुडे इज द थर्ड डे. श्रावणी गुरुवार आहे आज आमच्या इथे. इंडियामध्ये श्रावणी शुक्रवार आहे पहिला. तर आपण तिसरा दिवस आहे आपला पारायणाचा. तर आपण सुरू करूया. पहिल्या दिवशी गणेशाचं वंदन, नंतर सरस्वतीचं वंदन आणि मग गुरूंचं वंदन. त्याच्यानंतर महाभारताची महती, जे महाभारताचे ज्यांनी डॉक्युमेंट केलं, व्यास महर्षी, त्यांच्याविषयी, त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी डिफरंट अनालॉजीज देऊन डिस्क्रिप्शन होतं. त्याच्यानंतर महाभारतात गीता येते. तर गीतेचं महत्व, हा ग्रंथ जो आपण सुरू करणार, तर गीतेचं महत्व हे असं पहिल्या सेशन मध्ये आपण बघितलं. तर कुठलीही गोष्ट आपण सुरू करतो, त्याचं बॅकग्राऊंड जर दिलं तर व्यक्तीला अंदाज येतो की काय त्याचं उगमस्थान काय आहे, त्याचं महत्व काय आहे, ह्याची जरा त्याला जाणीव होते. म्हणून त्या प्रवचनाआधी नेहमी त्या गोष्टीची महती दिली जाते. त्यामुळे ते पहिले केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी, निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की आता तू सुरू कर, आणि देन ही स्टार्टेड. तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. तर ह्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनाची परिस्थिती, विषाद म्हणजे डिप्रेशन किंवा सॉरो, तर त्याच्याविषयी डिस्कशन आहे. त्याच्या सायकोलॉजिकल स्टेट. आपलं सगळं मनावर असतं ना. मन जर प्रसन्न असेल तर आपल्याला सगळं छान वाटतं. त्याचप्रमाणे जेव्हा अर्जुनाची परिस्थिती ती कशी होते ह्याच्याविषयी पहिल्या अध्यायात वर्णन आहे. तर ते जे वॉर आहे त्याचं आपण मेजर डिस्क्रिप्शन पाहिलं काल. आणि आज आता पुढे आपण कालपर्यंत पाहिलं होतं की अर्जुनाची अशी परिस्थिती झाली होती की आता तो वॉर करायला तयार झाला होता. आता मी युद्ध करणार, बघू दे कोण आले युद्धाला. पण जेव्हा त्याने आप्तजनांना पाहिलं, जेव्हा त्याने पाहिलं की हे आपलेच जण आहेत, म्हणजे भीष्म पितामह, त्याचे गुरु द्रोणाचार्य, ते सगळे होते अपोजिट साइड मध्ये, आणि आता त्यांना मारायचंय हे बघितल्यावर त्याच्या मनात कृपा आली. आणि कृपा आल्यावर करेज म्हणजे वीरवृत्ती गेली, असं काल वर्णन ऐकलं आपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं. तर आता आपण पुढचे ज्या ओवी आहेत त्या घेऊया. वन 184 पर्यंत झालं होतं काल. ते मनी गजबज जाहली, आणि आपैसी कृपाली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळाची होती, आणि गुणलावण्य आथी, तिया आणि की ते
नसाहती सुतेजपणे. हे काल केलं आपण. हा, वीरवृत्ती गेली, मनात गजबज झाली. याच्यापर्यंत आधीपर्यंत कसं होतं अर्जुन, नाही मला दाखव कोणाशी फाईट करायचंय. आणि त्या त्याने अवलोकलं, ही सॉ एव्हरीवेअर, की काय कोण कोण आहेत. आणि त्याच्यानंतर तेथ मनी गजबज झाली, इथना गोंधळ सुरू झाला अर्जुनाच्या मनात. नविये आवडीचे निभरे, कामुकन निज वनिता विसरे. मग पाडे विण अनुसरे, भ्रमला जैसा. की तपोबळे रिद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी. मग तया विरक्ता सिद्धी, आठवेना. तैसे अर्जुन तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले. जे अंतःकरण दिधले, कारुण्यासी. ह्याच्यात असं इन जनरल डिस्क्रिप्शन केलंय की जेव्हा आपल्याला काही कार्य करायचं असेल आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला समजा आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणा, पण आपल्याला त्या नियमामध्ये की आणि चहा खूप आवडतो आपल्याला फॉर एक्झाम्पल. हा, मग चहा प्यायलं की कसं बरं वाटतं ना, बरं वाटतं. त्याचा अर्थ काय, की आपला जो निश्चय आहे त्याचा तो सगळा निघून जातो. कुठलीही गोष्ट आयुष्यात जर चांगली करायची असेल, निश्चय लागतो, निश्चय लागतो. जर निश्चय नसेल तर काय कोणीही पडतो. आपला जो त्यांनी ठरवलेला असतो नियम त्याला. तर अशीच परिस्थिती होते जेव्हा मनात कामवृत्ती येते. म्हणजे काम म्हणजे आपले जे डिझायर असतात, इच्छा असतात, त्यांच्या विरुद्ध जायला खूप खूप शक्ती लागते. तर आता जेव्हा अर्जुनाच्या मनात ही वृत्ती आली, तेव्हा त्याचं पुरुषत्व गेलं. पुरुषत्व म्हणजे ते डिटर्मिनेशन. पुरुषत्व म्हणजे काय, पुरुष असं नाही. कोणीही कोणाच्या मध्ये जे डिटर्मिनेशन असतं त्याला पुंसत्व, पुरुषत्व असं म्हणतात. इट इज नॉट जेंडर रिलेटेड, इट इज क्वालिटी रिलेटेड. फक्त इट इज ऑब्झर्व्ड इन दिस पॅटर्नल सोसायटी की पुरुषांमध्ये डिटर्मिनेशन जास्ती असतं ऑर व्हॉट एव्हर, तर त्याला पुरुषत्व असं तुम्ही म्हणू शकता. तर ते गेलं आणि अंतःकरण मऊ झालं, त्याचं एकदम कारुण्य आलं. त्याचं एक्झाम्पल दिलं होतं की तपोबळ रिद्धी, जेव्हा तपोबळ असतं, पण जर जर कामांच्या वासनेमुळे जर विरक्ती मग जाते आणि तपोबळ निघून जातं. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मनात वीरवृत्ती गेली कारण कारुण्य आलं. आणि इथे खूप इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला की कारुण्य म्हणजे दया ही काही वाईट गोष्ट नाही आहे. खूप महत्वाचं आहे. आपल्याला काय धर्म सांगत नाहीये की तुम्ही दया करू नका, पण त्याचं पण एक स्थान असतं. त्यासाठीच अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. देखा मंत्रज्ञो बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला, म्हणून असता धीरू गेला. हृदयाद्रावो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू. मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. आता हे त्याच्या जसं काय हे सगळं मनात त्याच्या व्हायला लागलं, तर मी एकदम डिटेल मध्ये नाही जात कारण आपलं पारायणाचं आहे.
बेसिकली त्याच्या मनात मन द्रवित झालं म्हणजे मेल्ट झालं आणि फर्मनेस नाही राहिला ना. फर्मनेस नाही राहिला. अतिस्नेह म्हणजे खूप त्याचं अटॅचमेंट होतं. त्याची ममता होती. अरे, हे माझे गुरु आहेत. हे माझे मावस भाऊ आहेत, मामे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत. त्यांच्यावर दया, त्यांच्यावर अरे मी ह्यांना कसा मारू? हे सगळं त्यांच्या मनात आल्यावर ही बिकेम व्हेरी, व्हेरी सखेद. सखेद म्हणजे खेदसहित अर्जुन बोलला. "आत्ता 5 मिनिटापूर्वी काय होतं बघू दे मला दाखव." कृष्णा कोण-कोण आलंय आणि आता लगेच सखेद असे बोल तू अच्युतेसी. म्हणजे कृष्णाला अर्जुन म्हणाला. तो म्हणे अवधारी देवा म्हणजे देवा प्लीज लिसन केअरफुली असं सांगतोय कृष्णाला अर्जुन. म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गू आघवा देखिला येथ हे संग्रामी अतिउदित जाहले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नेणो काही मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसीही. सो आता काय झालं, हे खूप खूप सुंदर वर्णन आहे. देखे देहे कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसीही. गात्र म्हणजे बॉडी, शरीर. आपण घाबरलो ना, की अरे बापरे आता काय होणार? असं जर मनात तुम्ही कुठल्याही सायकायट्रिस्टला विचारा, घाबरला माणूस, की पहिले काय होतं? घाम येतो, थरथरतं शरीर. हो, आता काय करायचं? हे सायकॉलॉजिकल स्ट्रेसचे बॉडीली एक्सप्रेशन्स आहेत. हे सगळे इथे नमूद केलेत. त्याचं तोंड कोरडं पडायला लागलं. कोणाचं? अर्जुनाचं. आणि तो घाबरला. त्याचं शरीर कापायला लागलं. हा जो व्यक्ती ज्याने इतके वॉर्स केले होते. असं नाही की पहिलं वॉर होतं त्याचं. पहिलं युद्ध असं नाही ना. इतके वॉर केले होते तरीही. म्हणजे तुम्ही विचार करा, की कारण स्वतःचे त्याचे नातलग होते, त्यांच्याशी फायटिंग करायची होती म्हणून हे सगळं चाललं होतं. सर्वांगा कंटाळा आला, अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला, गांडीवाचा. गांडीव त्याच्या धनुष्यबाणाचं नाव. तो असा सटकला हातातनं. तेन धरतची निष्ठले, तरी नेणेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे. सर्वांगा कंटाळा आला. डिप्रेस झाले की माणूस काय करतो? असं शांत बसतो. काही करायची इच्छा नाही ना, काहीही करायची इच्छा नाही. सर्वांगा कंटाळा आला आणि अति संतापू उपनला आणि आत मनात संताप पण आहे. म्हणजे राग पण आलाय आणि ते करायची पण इच्छा नाहीये, भीती पण वाटते. प्लस आपण सगळे जातो कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतून. पण हे डिस्क्राईब केलंय अर्जुनाची परिस्थिती आणि आत्ता वॉर आहे. जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहुन असाधारण,
हे स्नेह नवेल नवल जेणे संग्रामी हरू जितिला निवात कवचांचा ठावो फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. खूप छान लिहिलंय. जो वज्र म्हणजे एकदम स्ट्रॉंग मेटल असायचं, त्याच्यापासूनही जो खूप स्ट्रॉंग होता, अर्जुन असा होता एकदम स्ट्रॉंग. पण ते स्नेहामुळे एकदम असा नरम झाला. आणि हा जो अर्जुन आहे त्याने एकदा शंकराने रूप घेतलं होतं आणि अर्जुन त्यांच्याबरोबर युद्ध केलं होतं आणि अर्जुनाने शंकराला हरवलं होतं. म्हणजे इतका तो युद्धामध्ये पारंगत होता. तो व्यक्ती, त्याची अशी परिस्थिती झाली. आपण बोलतो ना कधी-कधी, "अरे, हा माणूस एवढं सगळं काय-काय केलं आणि आता ह्या वेळी असं कसा घाबरला?" बरेच वेळा होतं ना असं आपल्याला वाटतं, "अरे, ह्या माणसाने काय-काय केलं, पण ह्या क्षणी कसा असा तो हे झाला?" चं उदाहरण आहे, की होतं असं आयुष्यात. त्यामुळे क्लॅरिटी लागते. काल मी म्हणत होतो ना तसं. अर्जुन मोह कवळीला क्षणा माझी. क्षणा माझी मोहामुळे मोह म्हणजे काय? की मी कोणाला तरी मारतोय, हे माझे आहेत, त्यांना कसं मारायचं? प्रेम, स्नेह. आता ह्या खूप डीप गोष्टी आहेत. आपण डिटेलमध्ये नाही जाऊ शकत. फक्त तुम्ही कशी मनाची परिस्थिती आहे त्या अर्जुनाची आणि तो कुठल्या मनस्थितीतून चाललाय आणि मग कसा श्रीकृष्ण त्यांना उपदेश देणार, हेच दुसरे 17 अध्यायात त्याच्यात आपल्याला कळेल. पण मनाची परिस्थिती, त्याचे भाव काय, हे सगळं लक्षात घ्या. जैसा भ्रमर भेदी कोडे. आणि ज्ञानेश्वर महाराज इतके अमेझिंग एक्झाम्पल उदाहरणं देतात. प्रत्येक गोष्टीला उदाहरण देतात म्हणजे आपल्याला कळेल. जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीया तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळदळ चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. काय सुंदर लिहिलंय, की जो भुंगा असतो ना, तो एकदम कठीण लाकूड असतं, एकदम कडक, त्याला पण तो कोरून आत जाऊ शकतो. एकदम कडक लाकडाला. पण कोवळी कळी असते, त्याच्यामध्ये आत त्याला ती इतकी आवडते, की ती त्याला तो तोडू नाही शकत बाहेर. कळीला चं उदाहरण दिलंय. कारण तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणजे जर आपलं मन असेल खूप, तर आपण म्हणजे त्याच्यावर खूप असं स्नेह असेल आपलं, तर ते आपण अगदी छोटी साधारण गोष्ट पण आपण तोडू नाही शकत. असतं ना ज्यांना आपल्याला आपल्याला खूप आवडतं कोणतरी, अरे त्याला कसं बोलू मी, त्याला वाईट वाटेल म्हणून आपण बऱ्याच वेळा अ, स्वतः एखाद्या व्यक्तीला आपण फाडफाड बोलू शकतो, पण जे आपले खूप जवळचे असतात त्यांना आपण बोलू नाही शकत. त्याचं कारण स्नेह. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाही नयेची आया म्हणून भुलविला एके राया संजयो म्हणे. ही आदिपुरुषाची माया आहे म्हणून असं होतं, असं संजय म्हणतोय, जो धृतराष्ट्राला सांगतोय. अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसिजे येत माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येण नावे या कौरवा जरी वधावे. अर्जुन म्हणतोय आता, हे सगळ्यांना बघतोय मी आणि मला आता अभिमान माझा की मी वॉर हे जिंकणार हा माझा गेलेला आहे अभिमान. आणि कृष्णा, मी हे सगळं बघतोय आणि माझं मन ना एकदम व्याकुळ झालंय. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरा
युधिष्ठिरादिक कानवधावे, हे येर येर आघवे गोत्रज आमुचे. अर्जुन म्हणतो, आता अर्जुन एकदम मोठे मोठे फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट बोलायला लागतो. जर मी कौरवांना मारणारे जे माझे चुलत भाऊ आहे, मग मी युधिष्ठिरला जो माझा सख्खा भाऊ आहे त्याला पण मारलं तर काय काय डिफरन्स, सगळे माझे गोत्रच आहेत. अर्जुन कृष्णाला सांगतात, म्हणून जळो हे झुंज प्रत्ययानये मज, येणे काय काज महापापे, देवा बहुता परिपाहता, तेथ वोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आती. जळो हे तुझं जळो हे युद्ध. आणि इतकं सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय. आपण रेग्युलर बोलतो ना तसं, अरे जाऊ दे, जळून जळून जाऊ दे युद्ध, काय करायचंय मला. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, एथ राज्य तरी काही, हे पाहुनिया, या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. म्हणजे ह्यांना सगळ्यांना मी मारणार, वधणार, वध करणाऱ्यांचा, आणि नंतर मग भोग भोगणार राज्याचा. अरे जळो हे आघवे, सगळं जळू दे. आघव म्हणजे सगळं जळू दे, मला नकोय. तेणे सुखवीण होईल, ते भलतैसे साहजील, वरी जीवितही वेचीजेल, याची लागी पर्यांसी घातुकीजे, मग आपण राज्य सुख भोगिजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. म्हणजे मी ह्यांना सगळ्यांना मारणार आणि नंतर राज्य सुख भोगणार, हे मी स्वप्नात पण नाही भोगू शकत, असं अर्जुन म्हणतोय. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जे वडिलया चिंतावे विरुद्ध मने. म्हणजे माझा का जन्मच कशाला झाला. अर्जुन आता हे सगळं बोलतोय. कधी कधी होतं ना आपल्याला, जेव्हा असं कंटाळ येतो ना सगळ्याचा, तर आपण कशाला मी जन्मला तरी, सगळ्यांना त्रासच देतो, काय 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 मनात आपण एकदम मस्तपैकी बोलत राहतो. मस्तपैकी म्हणजे मी सरकॅस्टिकली बोलतोय, पण वी जस्ट गिव्ह सो मेनी रिझन्स, राईट. कशाला आहे बापरे, मला हे करायचं नाही, कशाला मी जन्मलोय, आणि मी जगून काय करू. हे जे वडील बंधू आहेत माझे, त्यांच्या विरुद्ध मी विचार करतोय, म्हणजे काय आहे माझं आजची परिस्थिती. असं पुत्रा ते इच्छी कुळ, खूप छान आहे ही लाईन. दयाचे काही हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपले. म्हणजे आता अर्जुन म्हणतात की जनरली आई वडील पुत्राचा इच्छा करतात का, कारण ते गोत्र वंश चालवतील म्हणून. पण मी असा पुत्र होणार आहे की जो वडीलधाऱ्या माणसांनाच मारणार आहे. अरे काय काय फायदा. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरी जे, आपण वज्रेची या होई जे, वरी घडे तरी की जे भले या. खरंच मला हे बरोबर नाही वाटत आहे, असा अर्जुनला कन्क्लुजन लिहायला चाललंय. आम्ही जे जे जोडावे, खूप छान आहे. आता ऐका, आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती ही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आणि आपण जे जे करतो ते आई वडील किंवा जे आपले वडील जन आहेत त्यांच्या भोगासाठी आपण केलं पाहिजे, कारण त्यांचे आपल्यावर उपकार असतात.
आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडूनी सकळ, मग संतोष विजे कुळ, आपुले जे तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. आज काय पण कर्म आहे की मी त्यांच्या विरुद्धच भांडायला आलोय. म्हणजे तुम्ही विचार करा काय मनस्थिती असू शकते. म्हणजे इट इज नॉट इझी, इट्स व्हेरी डिफिकल्ट. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शास्त्राग्री जिव्हारे, आरपुनी, ऐसिया ते कैसोनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. सगळ्यांनी म्यूट करा प्लीज, कोणाचा तरी माईक ऑन आहे. कवणापरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. हे नेणसी तू कवण, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. आता मी कोणावर शस्त्र धरू? आणि हे जे आहेत द्रोणाचार्य, भीष्म, हे सगळ्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, असाधारण खूप उपकार आहेत. एथशालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे, हे सकळ ही सोय रे आमुचे, म्हणून दोषाथी वाचे बोलताची. हे सगळे सासरे, मामा, माझे चुलत भाऊ, काही नातवंड, हे सगळे आहेत तिकडे. ह्यांना मी मारायचं? सगळे माझे सख्खे सोयरे आहेत. हे मी जरी बोललो असं तरी मला दोष लागेल असं म्हणतात. हे वरी भलते करी तू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू, न चिंतावा त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. मला राज्य प्राप्त होईल पण हे अनुचित आहे आणि मी नचरे मी, हे असं आचरण मी करणार नाही. जरी आजी थैसे कीजे, तरी कवणाच्या मनी उरिजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. सिंग, आता जर मी असं केलं तर मी तुझं तोंड तरी पाहू शकतो का? म्हणजे मी इतकं लाज वाटेल मला. जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसवटा होवनी दोषांचा, मज जोडलासी तू हातीचा, दूरी होसी. म्हणजे तू माझ्या इतका जवळ आहेस, तो पण दूर जाशील कृष्णा, मी जर असं कार्य केलं तर. कुळहरणी पातके, तिथे अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणेके देखावासी, जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. म्हणजे तू कसा जाशील माहितीये का कृष्णा? जसा एखादं उद्यान आहे जिथे खूप झाडं आहेत, पण तिथे आग लागली त्या उद्यानात झाडांमध्ये, तर ती कोकिळ कशी एक क्षण पण तिकडे उभी नाही राहणार आणि उडून जाईल, तसा तू लगेच दूर जाशील माझ्यापासून कृष्णा. सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेवितू अभेरू, करुणी निघे, तया परी तू देवा, मज झकवू नक न येसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशी जाईल. मला सगळं पुण्य जाईल. म्हणून मी
हे न करी, ऐका केअरफुली. आता अर्जुन ते आता त्याचं कसं होतं, असे वेगवेगळे विचार होतात. आता त्याने ठरवलंय. असंच होतं आपल्या मनात. विचार यायला लागतात. आपण विचार करतो आणि मग आपण एका निश्चयाला पोहोचतो. हां, मी हे करणार नाही. हे बरोबर नाहीये. तीच प्रोसेस दाखवली आहे. हा जो व्यक्ती युद्ध करायला निघाला होता, युद्धभूमीत आहे. आत्ता म्हणजे धनुष्यबाण घेतला होता. त्याने आपले नातलग ह्यांच्या विरुद्ध करायचं म्हणून त्याचं मनाचं कसं परिवर्तन झालं आणि आता निश्चय झाला. म्हणजे इतके महिने, इतके वर्ष आता वॉर करायचं ठरवलं होतं ना, पण क्षणामध्ये कसा चेंज झाला विचार. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल. तेणे दुःखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा. म्हणून कौरव हे वदजती, मग आम्हा भोग भोगिजती. हे असा मात अघडती अर्जुन म्हणे. तेच परत तो वेगवेगळ्या वेजनी सांगतोय. हे अभिमानामध्ये भुलले. आता अर्जुन सांगतोय काय काय. हे अभिमानामध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आमाहित आपुले जाणावे लागे. जरी हे दुर्योधन वगैरे अभिमानाने आले, तरी आपल्याला मला कळायला पाहिजे ना, मी तर हुशार आहे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणतांची सेवावे काळकूट. हा मी मार्गी चाल हाजी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचित्ता. तो तव चुकविता लाभू आची. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा. तरी थेत कवणू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी नवजीचे ओसांडोनी. तरी क्षणा एक कवळुनी जाळू सके. जर आपल्या समोर आग दिसतीये, तर मी तिकडे गेलो तर मी जळणारच ना. तैसा दोष हे मूर्त, अंगी वाजो अस्ति पाहत पाहात. हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थुतिये अवसरी, म्हणे देवा अवधारी. या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. हे दोष किती लागतील मला हेच आता डिस्क्राईब करतात अर्जुन. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्नी एक उपजे. काष्ठ म्हणजे लाकूड, काष्ठ मथिजे म्हणजे त्या दोन लाकडं एकमेकांना घासतात तेव्हा वन्नी उपजे, अग्नी येते. तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वलोनी. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेणे महादोषे घोरे, कुळची नाशे. म्हणजे जर आपापल्यामध्येच कुळामध्ये चुलत भाऊ काय पण आपापसातच फाईट केलं किंवा जाऊ दे मी मत्सराने जेलसीनी जर केलं, तर त्याने महादोष होतो आणि काय होतं, आपल्याच कुळाचा नाश होतो ना. म्हणून येणे पापे, वंशज धर्मो लोपे. मग अधर्मोची आरोपे, कुळा माझी. आणि मग अधर्म येतो कुळामध्ये. हा खूप मोठा विषय आहे. एथ सारासार विचारावे, सारासार विचार करायला पाहिजे आता. कवणे काय आचरावे, कुणी काय आचरलं पाहिजे. आणि विधी निषेध आघवे पुरुषती. विधी म्हणजे काय करायला पाहिजे, निषेध म्हणजे काय नाही करायला पाहिजे, हे विसरून जाणार.
अधर्म म्हणजे काय? विधी निषेध. कधी पण उठायचं, कधी पण झोपायचं. विधी काय आहे? निषेध काय आहे? हे प्रत्येक कुळाचा एक धर्म असतो. प्रत्येक आपण म्हणतो ना, "अरे, ह्यांचं चांगलं वळण आहे. कुळधर्म आहे याचा. किती चांगल्या घरातले आहेत." लगेच आपण म्हणतो, "हां, ह्यांची संगत धरली पाहिजे." का? कारण त्यांना डिसिप्लिन असते, शिस्त असते. हे दाखवायला नाही की आमचा कुळ खूप मोठा आहे. पण त्याच्यामधनं चांगले गुण असतात आणि मग त्याच्यात सुख असतं. सुख असतं म्हणून शिस्त पाहिजे. कारण शिस्त नसते का? कारण आळस असतो आणि आळस असला की दुःख येतं. त्यामुळे विधी आणि जर सांगणारच नाहीये, जर जी माणसं वडीलधारी आहेत तीच वागायला लागली असेल, तर मुलांनी काय करणार? मुलं तेच करणार. मुलं ऐकणार नाही म्हणून मुलं म्हणतील, "तुम्ही पण असेच करता." राइट? त्यामुळे खूप हानी होईल कुळाची. खूप मोठा विषय आहे. तिथे जात नाही आपण आता. "अस्तादी पुदवडिजे मग अंधकारी राहटिजे तरी उजची का आढळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होय तये वेळी तो आद्य धर्मो जाय मग आन काही आहे पापा वाचुनी जे यमनियम ठाकती." आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, "जे यमनियम ठाकती." आता त्यांनी काय सांगितलं, की कुळक्षय झाला, तर मग नंतरचे बाकीचे जे जे जन्मले असतील त्यांना मार्ग कोण दाखवणार ना? जर अशी मोठी-मोठी माणसं जर गेली, तर कोण मार्ग दाखवणार? आणि मग हे योग सूत्रातलं भाष्य आहे. जे यम ठाकती तेथ इंद्रिये सैराराहटती म्हणोनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. जे यम नियम म्हणजे यम नियम हे वेगवेगळे विधी सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये योगसूत्रांमध्ये. जर त्या टाकल्या तर इंद्रिय वैराराहटती. म्हणजे समजा म्हणजे जर काही कंट्रोल नसेल, तर मग काय आहे ते दिसेल. चालायचं रस्त्यावर, "अरे, काय पाणीपुरी खा का? चला पाणीपुरी." पुढे गेलं का पिझ्झा, "अरे, मस्त-मस्त पिझ्झा पण खा." म्हणजे इंद्रिय सैराराहटती आणि व्यभिचार घडती आणि मग ह्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी होतात. चुकीच्या गोष्टी म्हणजे काय? ज्याने दुसऱ्याला त्रास होतो, ती चुकीची गोष्ट. आणि दुसरं म्हणजे आपलं शरीर पण आहे हां त्यात. आपल्या शरीराला जे त्रास होतो ना, ते आपण करायचं नाही. कारण आपण आपल्या शरीराला त्रास दिला, म्हणजे काय इंद्रियांचं जर ऐकलं, खूप त्रास होतो आपल्याला आणि आपल्याला त्रास असला, की आपण दुसऱ्यांना पण खूप त्रास देतो. कुळस्त्रियांसी इथे त्याने लिहिले जे कुळस्त्रिया असतात ना, चांगल्या कुळातल्या स्त्रिया असतात, ते यम-नियम खूप पाळतात. इंद्रियावर त्यांचा खूप संयम असतो. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावरण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. आणि मग वर्णावर्ण मिसळती. आता हा मोठा विषय आहे. अ, म्हणजे एका वर्णाच्या दुसऱ्या वर्णामध्ये लग्न जर झालं, तर गोंधळ होतो. वर्ण म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. जर ब्राह्मणाने शूद्राशी लग्न केलं किंवा शूद्राशी ब्राह्मणाने लग्न केलं, तर मग वर्णावरण मिसळते ते समूळ पडती जाती धर्म. हा मोठा विषय आहे. आता त्याच्यात मी जात नाहीये. पण नुसतं जन्माला आलं म्हणून की कोणी ब्राह्मण होत नाही किंवा जन्माला आला म्हणून कोणी शूद्र होत नाही. त्याचे विचार जर तो खूप सात्विक बुद्धीचा असेल माणूस किंवा बाई आणि ती एखाद्या शूद्राच्या घरात जरी जन्मली असेल, तरी ती ब्राह्मणापेक्षाही मोठी असू शकते. कारण त्यांची बुद्धिमत्ता. हे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र
आणि वैश्य जे जे आहेत ते गुणधर्म आहेत. पण हा मोठा विषय आहे त्यामुळे आता मी बोलत नाहीये त्याच्यावर. जैसे चोहट्टीये जैसे चोहाटाचिये बळी, पाविजे सैरी सैरा कावळी, तैसी महापापे कुळी प्रवेशती. आणि महापाप प्रवेशतं आपल्या कुळामध्ये. म्हणजे काय काय उगीचच लबाडी, ह्याचे धंदे, त्याचे धंदे आपल्या कुळामध्ये येतं. आणि तुम्हाला माहिती आहे अशा कुळांच्या माणसांशी संबंध आपण ठेवू इच्छित नाही. मग कुळातया शेखा आणि कुळ घातका, येर येरा नरका जाणे आधी, देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. मग असं केलं की काय ते आपापल्याच जर जर काही धर्म नाही, काही शिस्त नाही, म्हणजे काय कशाला आपण हे श्राद्ध करायचं, उगीचच टाईमपास आणि मग काहीतरी सांगणार ते. कारण त्यांना स्वतःचे धर्माचं कधी त्यांनी रिसर्च नाही केला, कधी त्याच्या डेप्थमध्ये विचार नाही केला. आणि म्हणणार, "हे आम्ही ह्याच्यात बिलीव्ह नाही करत, आम्ही मॉडर्न आहोत." ठीक आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का? आणि मग काय होतं, अशा व्यक्ती मग जन्मतात आपल्या वंशामध्ये आणि मग ते त्यांना काही माहिती नसतं कारण आई-वडिलांनी पण ते दाखवलेलं नाहीये त्यांना. आणि मग त्यांचे जे पूर्वज आहेत, त्यांना मिळत नाही. जे पण असतात ऑफरिंग्स ते. आणि मग नित्य नैमित्तिक जी कर्म असतात आणि ती पण नाही करत ते. तर हे विशेष कर्म तर दूरचीच गोष्ट आहे, श्राद्ध वगैरे. हा परत एक मोठा विषय आहे. अ, ह्याच्याबद्दल भरपूर आपण विचार केला पाहिजे. जे तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. हे बरोबरच आहे, हे ऐका आणि हे असंच पाळा असं कधीच शास्त्र म्हणत नाही. शास्त्र म्हणजे काय? हे रूल्स आहेत, लॉज आहेत. तुम्हाला ऐकायचं तर असेल तर ऐका, नाही तर नका ऐकू. पण ऐकायचं नसेल, तर त्याने तुमचा घात होतोय. ते काय देव काय बसलेला नाहीये. अरे, तुम्ही नमस्कार नाही केला, मग देवाला राग येणार. उपवास नाही केला, देवाला द्यायला काही कामधंदे नसतात का? तुमचा उपास नाही केला तर त्याला त्याला काही नाही, ते आपल्यासाठीच आहे. लंघन जर केलं, आपण उपवास केला, तर आपल्या शरीराला जरा बरं वाटतं. एनिवेज तर हा सगळा गोंधळ हे अर्जुन डिस्क्राईब करतोय. चुकीचं नाहीये, पण कॉन्टेक्स्ट आणि वेळ चुकीची आहे. त्यामुळे खूपच सुंदर आहे हे. तरी पितर काय करीती, कैसोनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येते कुळापासी. जैसे नासग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आब्रह्म कुळावघे आपलविजे. देवा अवधारी आणि एक, एक घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. आणि आता म्हणतो, "हां देवा." हां, अर्जुन म्हणतो, "हां कृष्णा, अजून एक गोष्ट आहे." आणि ऐक, ऐक व्हेरी केअरफुली. देवा अवधारी आणिक एक, म्हणजे आता अर्जुन हे सगळं डिस्क्राईब करत होता आणि अर्जुनाला एकदम लक्षात आलं असेल. "एथ घडे महापातक." अजून एक महापातक होतं. काय? "जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे." संगदोष म्हणजे आता हे आपल्या कुळाचा नाश झाला आणि त्याच्यामुळे ही अशी आहेत लोकं. मग आता ह्या लोकांचा संगदोष दुसऱ्यांना होणार म्हणजे त्यांचाही प्रॉब्लेम होणार. तसं मल्टिप्लाय होणार प्रॉब्लेम्स. जैसा घरी आपुला, वाणी वसे वन्ही लागला, तो आणि काही प्रज्वाळीला जाळून घाली. म्हणजे आग लागली तर सगळीकडे दुसरीला शेजाऱ्यांना पण लागू शकते ना. तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधू
पावती निमित्त येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अशानेच पूर्ण सोसायटीची वाट लागते. पडिलिया ती ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही, येसणे पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनी वारी त्रासून उपजे. हृदय वज्रांचे हे काय कीजे, अवधारी पा. म्हणजे इतका गोंधळ होणार आहे कृष्णा, आणि तुझं काय मन, तू असं कसं हे बघू शकतो? अर्जुन कृष्णालाच विचारतो की असं कसं तू ऐकू शकतो, हे बघू शकतो? अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक. ऐसे जाणता ही दोख अभेरुना, जे हे वडील सकळ आपुले. वधवाया दीठी सुदले, सांग पाकाय ठेकुले. घडले आम्हा आता यावरी जे जियावे, तया पासोनी हे बरवे. जे शास्त्र सांडूनी साहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके. ते मरणही वरीनिके, परी येणे कल्मशे चाड नाही. परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखोनी सकळ, अर्जुन आपुले कुळ. मग म्हणे राज्य हे केवळ निरय भोगू. म्हणजे म्हणा की हे राज्य सुख आहे ना, हे मला नको आहे, हे काय क्षणिक आहे, यांना मारून मी काय हे भोगणार. परत आता अर्जुन म्हणजे हाय फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट सांगतो तो. नाही कशाला, मी त्यापेक्षा त्यांना जाऊन मी झोपडीत राहिलेलो बरं. सॅक्रिफाईस मी करायला तयार आहे, पण ह्या कुळाची मी क्षय नाही करणार. ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलिला समरी. संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. ऐसे त्यावेळी अर्जुन बोला समरी, म्हणजे समर म्हणजे युद्ध, युद्धामध्ये अर्जुन बोलला असं संजय आणि धृतराष्ट्राला सांगितलं. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया. आणि ना एकदम रडायला आला अर्जुन. नाही नाही, मला खूपच आहे, शक्यच नाहीये, मला नको आहे. आणि त्याने रथामना उडी मारली खाली. म्हणजे आता त्याने धनुष्यबाण सोडला होता काल, आज रथातनं खाली उडी मारली. जैसा राजकुमारू पदच्युत पदच्युतू, सर्वता होय अपहतू. कारवी राहू ग्रस्तू प्रभाहिनू, नातरी महासिद्धी संभ्रमे. जितला तपसू भ्रमे, मग आकळुनी कामे दिनू किजे. कैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जेत रहवरू, तजिला तेणे. अतिशय दुःख. तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जेथे रहवरू, त्याजिला तेणे. मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले. ऐसे एके राया वर्तले, संजयो म्हणे. आणि अश्रुपात, खूप डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू. कवणे परू परमार्थू निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा. अति कौतुक ऐकता, ज्ञान देव म्हणे आता निवृत्ती दासू. ऍक्च्युली आता ही परिस्थिती तुम्ही विचार करा, कृष्णाच्या समोर चालली आहे. कृष्णाला खूप आवडतो अर्जुन, जरी तो आता चुकीचं स्टँड घेतोय,
पण त्याला जो सखेद म्हणजे ज्याला खेद आहे खूप, जो खूप दुःखी आहे, असा पार्थू आता अशा स्टेटला आलाय, की तो खूप रडतोय आणि तो रडतोय आणि आता ह्याची कशी तो समजूत काढेल, श्रीकृष्ण कशी समजूत काढेल, हे आता अ, त्याचं निरूपण होणार आहे. आता ते सविस्तर ती कथा पुढे आहे आणि अति सकौतुक ऐकता म्हणजे तुम्ही खूप कौतुकाने ऐका. म्हणजे काय कौतुक म्हणजे काय? क्युरिओसिटी. अरे काय होणार आहे? तसं असेल तरच आपलं अटेन्शन असतं ना. जर आपल्याला क्युरिओसिटी नसेल, कुतूहल नसेल, तर आपण काय करतो? आपण घड्याळाकडे बघतो. अरे किती वेळ राहिला अजून? ना? पण आपल्याला जर कौतुक असेल, आपल्याला माहिती करण्याची इच्छा असेल, तर वेळ कसा निघून जातो कळत नाही. म्हणून ज्ञानदेव आता समोर माणसं बसली आहेत, काही सगळेच ऐकत नाहीत ना. काही जण येतात, त्यांना वाटतं हे ऐकलं की पुण्य लागतं. हां, त्यांना वाटतं काय आपण पुण्य लागतं. वेगवेगळी कारणं असतात लोकांची ऐकण्यासाठी. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, "तुम्ही आता व्यवस्थित ऐका. सकौतुक ऐकता देव म्हणे आता निवृत्ती दासू." परत हा वाचतो हे खंड खूप छान लिहिलंय. सगळंच छान आहे. पण "मग धनुष्य बाण सांडिले, न धरता अश्रुपात आले, ऐसे एक ऐके राया वर्तले संजयो म्हणे, आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे पर कवणे परी परमार्थू निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू." पहिला अध्याय इथे आज समाप्त झाला. व्हेरी ब्युटिफुल. 275 ओव्या होत्या. आता तुम्ही पाहिलत की पहिल्या मध्ये त्यांनी शास्त्रांचं वाङ्मय काय सांगितलं. नंतर श्री गणेशाचं ओंकार रूपी वंदन केलं. मग नंतर सरस्वतीचं जी वाग्विलासिनी आहे, तिच्याने आपण पूर्ण हे जग कंट्रोल करू शकतो आपल्या बोलण्यावरून. तिचं वंदन केलं. नंतर अति आदरू जो विवेक देतो, त्या गुरूंचं वंदन केलं, निवृत्तीनाथ. हं. हे झाल्यानंतर त्यांनी हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं मूळ रूप ते कुठे आहे? ते महाभारताचा हा एक भाग आहे. 700 श्लोक आहेत. ह्याचं वर्णन केलं. म्हणजे महाभारताची महती ह्याची वर्णन केली. आणि गीता म्हणजे काय? तो लोणी. आणि मग ते आपण ज्ञानाग्नीने तापून आणि विवेकाने त्याला कळ देऊन मग जे तूप येतं वरचं ते ज्ञान. असं त्यांनी सुंदर उदाहरणं देऊन सांगितलं. त्याच्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले, "बस झालं आता तू सुरू कर कथा." राइट? मग त्यांनी सुरू केली कथा. त्याच्यामध्ये संजय उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं पहिलं जे श्लोक आहे ना सुरू केलं. आता मी काय श्लोक नाही वाचत आहे, मी ज्ञानेश्वरी वाचते त्यामुळे ह्या ओव्या आहेत. तर जे 47 श्लोक आहेत त्याच्यावर 275 ह्या ओव्या होत्या. तर त्या ओव्या मी वाचल्या, पारायण केलं आपण. आणि तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं, संजय धृतराष्ट्र तर तिथे युद्धभूमीत नव्हता. तर धृतराष्ट्राला संजयाने सांगितलं, की काय चाललंय? कारण त्याला दिव्यचक्षु व्यासांनी दिले होते, की काय तिकडे चाललंय ते दूरदृष्टीने बघू शकतो. मग त्याने डिस्क्राईब करत होता. मग त्याच्यानंतर किती सैन्य आहे, दुर्योधनाने सगळं एक्सप्लेन केलं आपल्याला काल. हे आहे, ते आहे, आलेले आहेत. मग नंतर कौरवांच्या साइडला कोण आहे, पांडवांच्या साइडला कोण आहे, हे झालं. आणि नंतर शंखनाद केला भीष्मांनी.
नंतर भीमानी केला आणि मग काही जण हार्ट अटॅकनी मेले तिथे, कारण ऐकून घाबरले आणि म्हणायला लागले, "सावधान रे, सावधान रे." देव म्हणाले, "प्रकृती गेली रे, गेली." हे सगळं काय डिस्क्राईब केलं. त्याच्यानंतर अर्जुन म्हणाला, "दाखव मला कृष्णा कसं आहे सगळं." मग अर्जुनानी कृष्णाने नेलं. मग तिकडे बघितलं सगळं, अवलोकन केलं आणि काय ते मन जरा-जरा झाले. भांबावले. मन आणि मग गोंधळ झाला आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर हे दिली, की जिथे कारुण्य आलं तिथे वीरवृत्ती गेली आणि मग अशीच नाही गेली, घाबरले नाही. पण त्यांनी सगळं रिझन दिलं, की हे माझेच लोक आहेत, ह्यांना कशाला मारू मी? याच्यापेक्षा मी जर नाही अ, राज्यसुख हे केलं तरी चालेल. मी जरी हरलो तरी चालेल, पण मी नको. मग त्या घशात कोरडी आली, नंतर त्याच्यात घाम आला शरीराला आणि खाली पडला गांडीव जो त्यांचा धनुष्य होता तो आणि नंतर मग रडायला लागला अर्जुन, की "नको मी नाही करणार, हे बरोबर नाहीये." आणि मग रथाच्या खाली उतरला आणि मग आता हे सगळं बघितल्यावर जो आपला भक्त आहे अर्जुन, हे त्याने बघितलं, की तो खाली पडलाय. मग तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "आता तुम्ही पुढची कथा ऐका, की कसं ते निरूपण करतात श्रीकृष्ण आपल्या अ, अर्जुनाला." ह्याच्यातनं आता तो कसा तुम्ही विचार करा, तो रडतोय आणि तो हुशार माणूस आहे. 100 युद्ध, 100 पेक्षा जास्त युद्ध त्याने जिंकलेलं होतं. पण आता श्रीकृष्ण काय उपदेश देतात ते आपण आता उद्या बघूया. डोळे बंद करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. उद्या पण सकाळी 6:30 वाजता. आता हे आपलं अखंड पारायण आहे, म्हणजे त्यामुळे काही शनिवार, रविवार सुट्टी वगैरे नाहीये. हं. ओके. प्लीज या उद्या. हरी ओम.